रसिक हो, कोणत्याही कलाकारासाठी सवाई गंधर्व महोत्सवात आपली कला सादर करणं हा एक मोठा सन्मान असतो. माधव काकांना सवाई गंधर्व महोत्सवात आरतीताईंबरोबर वाजवण्याची संधी मिळाली आणि मग आता तो अनुभव कसा होता ते आपण जाणून घेणार आहोत आपल्या आजच्या भागातून. नमस्कार माधव काका. नमस्कार. सवाई गंधर्व महोत्सवासारख्या मोठ्या सन्मानदायक कार्यक्रमात तुम्हाला वाजवण्याची संधी मिळाली आरतीताईंबरोबर. तो अनुभव कसा होता हे तर जाणून घ्यायचंच आहे, पण तिथे आपल्याला वाजवायचं आहे म्हटल्यावरती पहिला विचार किंवा त्या भावना काय होत्या हे तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. काय झालं, हे आम्हाला वसंतरावनी ज्या वेळेला सांगितलं की तुला वाजवायचं आहे आरती बरोबर, त्यावेळेला ठीक आहे, प्रॅक्टिस चालू होती. त्याच्यानंतर पेपरला ऍडव्हर्टाइजमेंट आली आणि नाव बघितल्यानंतर एक मनात जशी शंका असते ना की ह्याच कार्यक्रमात मला वाजवायचं हा, का, हा. ती शंका तिथे आली. हम्म. म्हणजे जरी कळलं होतं की तरी तिथेच सुद्धा. वाजवायचं आपल्याला, हम्म. तरी ती एक शंका मनामध्ये आली की हाच कार्यक्रम आहे का. आता आरती सारखी मुलगी सवाई गंधर्वच्या स्टेजवर इतक्या लवकर कशी गाईल, हा अच्छा. पण एक डोक्यामध्ये हो, विचार हो, होता. हो. पण सवाई गंधर्वालाच गायचं होतं तिला. वसंतराव तिची तयारी करून घेत होते, मी साथीला होतो. बर. नंतर एकदा आमचा एक मित्र आहे, हा. आता नाहीये बिचारा, गेला तो, बर. सुहास महाजन म्हणून बर. एक हार्मोनियम वादक होता. बर. खूप सुंदर हार्मोनियम वाजवायचा. तो आमच्या ग्रुपला होता. तर आरतीने त्याला सांगितलं होतं बर. की सुहास तू पेटीला वाजव म्हणून. आणि त्यावेळेला असं झालं की आरतीला विचारलं होतं की तुझ्याबरोबर तिथे सवाईला कोण वाजवणार आहे. बर. आरती म्हणाली की बहुतेक तिथले साथीदार आहेत ते वाजवतील. अच्छा. वसंतराव म्हणाले तुला तुझं गाणं विचका करून घ्यायचं आहे का म्हणे. अच्छा. कारण पहिल्यांदा ती गाणार, पहिल्यांदाच सगळं होतं. बर. तू ह्या दोघांना घेऊन जा साथीला. बर. म्हणून मी आणि सुहास महाजन, आम्हाला दोघांची तिथे वर्णी लागली. वा, क्या बात. त्यावेळेला कार्यक्रमाच्या साठी तिने आमचं हे नाव सुचवलं. बर. म्हणजे तिकडे पण तिने सांगून ठेवले की माझे साथीदार माझ्या बरोबर असतील. तर मग डिसेंबरच्या साधारणपणे 8, 9 आणि 10 अशा तारखा होत्या. बर. 1983 साली. बर. तर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आम्ही आदल्या दिवशीपासून सगळी मुलं जायचो. आमचं पुण्यात पेरू गेटला घर होतं. बर. त्यामुळे आम्ही नरेंद्र दातार, रमण कीर्तने, नंतर पराग साधले म्हणून एक हार्मोनियम वादक होता तो, अशी सगळी मंडळी आम्ही सवाई ऐकायला त्या दिवशी त्या 3 दिवस तिथे जायचो आमच्या घरी. आणि पहिल्या दिवशी आम्ही कार्यक्रम ऐकायला गेलो. त्या दिवशीची कार्यक्रमाची सुरुवात कुमार गंधर्वांनी केली. दरवर्षी कुमार गंधर्व पहिल्यांदा गाऊन जायचे. हे सगळ्यांचे कार्यक्रम चालू होते. त्या दिवशी रात्रीचा कार्यक्रम संपवला पंडित जसराजजींनी. अच्छा. ते ऐकलं सगळं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये शेवटचा हे होता शिवकुमार शर्मा होते. त्यांनी वाजत संपवलं त्यांचं. शेवट त्यांच्यातर्फे झालं. आणि शनिवारी 10 तारखेला आरतीचं गाणं त्या सवाई गंधर्व मध्ये होतं. आम्ही सगळी मुलं तिथे एक्साइटेड होतो की सवाईला मी वाजवणार आहे म्हटल्यानंतर ती मुलं मला सारखी सांगत होती तू असं वाजव, तू तसं वाजव, कारण सगळेच गाण्यातले होते की हा ठेका असा लाव, आता मला दाखव तू काय वाजवणार आहेस. असं त्या आमचं सगळ्यांचं चाललेलं होतं की आम्ही सकाळी काहीतरी 12-12:30 उठलो, कारण आदल्या दिवशी कार्यक्रम ऐकून आलो होतो. बरोबर. 12-12:30 उठलो, तेव्हापासून आमचं सारखं चाललं होतं संध्याकाळपर्यंत. शेवटी मी त्यांना सांगितलं, अरे मी आता वाजवीन तिथे काय वाजवायचं ते, तुम्ही नका काळजी करू. माझा तबला दोघांनी घेतला आणि आम्ही त्या हॉलमध्ये त्या मंडपामध्ये गेलो. तिथे आम्हाला साधारणपणे 11-11:15 बोलवलेलं होतं. आम्ही तिथे गेल्यानंतर मग असं लक्षात आलं की
आता तिथे कार्यक्रम चाललेला आहे ते हे तुमचे रामनारायणजी सारंगी वाजवत होते. अच्छा. त्यांच्याबरोबर सुरेश दादा तळवलकर साथीला होते. बर. ते झाल्यानंतर ते त्यांचं म्हणणं होतं की आरतीला बसू दे गायला, कारण ती नवीन आहे, तिला लवकर बसू दे. पण झाली मजा अशी की त्यावेळेला संगमेश्वर गुरु तिथे आले आणि ते म्हणाले की मला आधी गाऊ दे, कारण मला हुबळीला जायचंय आणि मला नंतर दुसरीकडे कार्यक्रमाला जायचंय. अच्छा. तर मग साधारणपणे 1:15च्या सुमारास संगमेश्वर गुरु गायला बसले. म्हणजे आम्ही 11-11:30 तिथे गेलेले. आम्ही त्या 1:15 पर्यंत तिथे बसलो आणि त्यांचं गाणं तास सव्वा तास झालं. त्याच्यानंतर 2च्या सुमारास आम्ही स्टेजवर गेलो. स्टेजवर गेल्यानंतर काय, असा समोर असा पूर्ण भरलेला ऑडियन्स, शेवटचा दिवस सवाई गंधर्वचा, खूप गर्दी होती आणि सगळ्यांची उत्सुकता होती की आरती काय गाणार, कारण एवढीशी ती आली. आणि आम्ही बसलो स्टेजवर. आम्ही सगळेच लहान होतो. मी असं नाही की कोण कलाकार मोठा वगैरे असं. त्या क्षणी मनात दडपण, आनंद, भीती काय नक्की स्टेजवर गेल्यावर? स्टेजवर जाताना मी ऑडियन्स कडे बघितलं तेवढंच, नंतर माझी हिंमत नाही झाली वळून बघायची, कारण सवयच नव्हती इतकी, कोणाच्या ऑडियन्स बघायची सवय नव्हती. आणि ते तिने राग जोगकौश चालू केला. माहिती होती बंदिश, रियाज झालेला होता, ठेका वाजवला, सगळी गाणं चांगलं चाललं होतं, छान चाललं होतं. खालून दाद यायला लागली लोकांची, क्या बात आहे वगैरे अशी, तू जशी दाद दिली तशी दाद यायला लागली. नंतर लोकांच्या टाळ्या यायला लागल्या. तेव्हा असं वाटायला लागलं की अरे काहीतरी चांगलं घडतंय, काहीतरी चांगलं होतंय. आणि ती एक्साइटमेंट फार वेगळी होती. ती अशी सांगता नाही येणार काय होतं. आणि पहिला अनुभव होता तो. आणि ते झाल्यानंतर मग तिने एक ठुमरी गायली, सज्जनवा कैसे में आऊं तोरे पास, ही ठुमरी गायली. त्यावेळेला मी आणि सुहास महाजन त्या हार्मोनियमला, आम्ही दोघांनी खूप मजा केली त्यावेळेला. कारण काय होतं की ज्या वेळेला आपली तालीम आणि रियाज झालेला असतो त्यावेळेला आपल्याला वाजवायलाही त्या गोष्टीत मजा येते. तर ते सगळं चालू झाल्यानंतर आणि तिची ठुमरी संपल्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर आमचे सगळे मित्रमंडळी तिथे आले आणि म्हणाले क्या बात आहे, माधव आज भाव खाल्ला म्हणे. म्हणलं अरे मी नाही, ती चांगली गायली. नाही असू दे म्हणे, तरी तू भाव खाल्ला. म्हणलं हरकत नाही, चला. मग आम्ही सगळे बाहेर आलो. त्या गेटच्या बाहेर आल्या, म्हणजे जिथे आम्ही सगळे होतो कलाकार मंडळी, तिथून बाहेर आल्या आल्या समोर नाना मोळे दिसले. हो, अच्छा. मी नमस्कार केला आणि ते वेळेला चांगलं वाजवलं. तू असं कर म्हणे, आता दादरला गेलास की घरी ये माझ्याकडे, मी तुला सांगतो पुढे कसं वाजवायचं असतं, ठुमरी कशी वाजवायची असते हे मी तुला शिकवतो, असं ते मला त्यावेळेला म्हणाले. आणि काय, मग बरेच जण माझ्या पुण्यातले ओळखीचे होते, सगळेजण येऊन भेटायला लागले. ती जी एक्साइटमेंट जी होती ना, ती फार वेगळी होती. आणि असं नाही म्हणता येणार की मला गर्व झाला होता का. म्हणजे मी विचारणार होते की एक मोठं काहीतरी आपण खूप केलंय असं एक काहीतरी तुम्हाला वाटलंच असेल ना की सवाईमध्ये मी वाजवलं, तर काय ते नक्की होतं? असं हे तेच आहे ना की मी काय वाजवलंय वगैरे असं त्यावेळीची भावना नव्हती, किंवा खूप छान वाजवलंय किंवा काय झालंय. मी सवाईला वाजवलं हेच होतं. अच्छा, बर. म्हणजे दुसरी त्यात भावना नव्हती की मी सवाई गंधर्वच्या स्टेजवर साथ केली, की जी लोकांना पटकन सहजासहजी मिळत नाही, ती मी केली, हीच भावना होती. आणि मग आम्ही सगळे चहा प्यायला वगैरे एकत्र गेलो. लोक आजूबाजूला बघायला लागले की या मुलाने कसं वाजवलंय. कारण बरोबर नाना मोळे होते, धनंजय बेडेकर होता, तर सुहास महाजन होते, नंतर आणखी 2-4 लोक, दत्तामुळे म्हणून नानांचा एक पुतण्या तो होता. आणि आम्ही सगळेजण होतोच की मग आमच्या त्या चर्चा चालल्या होत्या. त्यावेळेला नाना सांगत होते मला की हे कसं वाजवायचं, हे कसं आहे. तर असं ते सगळं त्यावेळेला चाललं होतं. आणि साधारणपणे त्याच्यानंतर म्हणजे आरतीच्या नंतर फिरोज दस्तूर गायला बसले होते. तर ते नानाने सांगितलं की हे पण तू ऐक, कारण त्यांच्याबरोबर साथीला निजामुद्दीन खान साहेब होते. बापरे. त्यामुळे ते मी ऐकायला गेलो. तर आप्पा जळगावकर साथीला फिरोज दस्तूरांच्या बरोबर होते. ते सगळं मी ऐकायला गेलो. मग आम्ही तिथेच थांबलो. त्याच्यानंतर वसंतराव देशपांडे गायले, त्यांच्याबरोबरही आप्पा जळगावकर साथीला होते. आणि त्यांच्याबरोबर तबल्याला पांडुरंग मुखडे होते, पुण्यातले प्रसिद्ध तबलावादक आहेत, ते होते साथीला. अप्रतिम त्यावेळेला कार्यक्रम झाला. आणि नंतरचा जो शेवटचा जो
भीमसेनजींचा ॲटम होता. त्यांच्याबरोबर हार्मोनियमला वालावलकर आणि तबल्याच्या साथीला नानामुळे खुद्द होते. वा वा. आणि 4 तंबोरे घेऊन भीमसेनजी गायला बसले. त्या वर्षीचा तो सवाईचा अनुभव माझा होता, तो डिव्हायनल अनुभव म्हणतो ना तसा होता. त्यामुळे ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात की अशा त्या कुठेतरी अशा साठवून ठेवलेल्या असतात आपण. अशा त्यातला जो अनुभव आहे ना, तो अनुभव सांगता येत नाही. आपण ह्या भाषेत म्हणतो ना की ती अनुभूती असते, त्या रंगमंचाची जी अनुभूती असते ती तिथे जाणवते त्यावेळेला. कारण ते सच्चा असं सच्ची गोष्ट असली ना की तुम्हाला अनुभूती जाणवते त्याच्यामध्ये. तोपर्यंत आपल्याला माहिती नसतं ना की छक्के म्हणजे काहीच माहिती नसतं कोणाचे काय. पण ज्या वेळेला आपण एखाद्या स्वच्छ मनाने आपली कला सादर करतो त्यावेळेला असं जाणवतं की ह्या सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या मिथ्या आहेत, की आपली जी साधन आहे तीच खरी आहे. बरं. ते तिथे जाणवलं. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही तिथेच राहिलो पुण्यामध्ये माझ्या घरातच. मग आम्ही रात्री तिथे परत गायला बसलो होतो आम्ही सगळेजण. त्यावेळेला मग रघुनंदन पणशीकर, नरेंद्र दातार, नंतर पराग सार्ले, बेडेकर आणि मग आम्ही सगळेजण तिथे गायला बसलो. आणि नंतरच्या दिवशी आम्ही दुपारी जेवण वगैरे करून मग आम्ही मुंबईत परत आलो. साधारण हे 5-6 दिवस जे संगीताचा स्वरानंद जो घेतला, ती काय मजा आहे ती सगळी और आहे. कृतकृत्य अगदी त्यावेळेला असं वाटलं की बा आपण बरंच काही साध्य केलं आहे. पण ज्या वेळेला मी घरी आलो आणि घरी आल्यानंतर मी आटपलं माझं सगळं. दुसऱ्या दिवशी सकाळी परत मी वाजवायला बसलो, रियाजाला बसलो. त्यावेळेला माझा रियाज नाही झाला. मी ते असं सगळं डोक्यामध्ये माझ्या येत होतं की आपण त्या दिवशी काय वाजवलं, काय झालंय त्यावेळेला. आणि आधीच्या लोकांचे तबले ऐकले होते साथीचे, किंवा आणखी पुढचे तबले ऐकले होते. नाना मुळेंचा तबला ऐकला होता साथीचा, वसंतरावांच्या बरोबरचा मोकड्यांचा ऐकला होता. नंतर निजामुद्दीन खान साहेबांचा ऐकला होता साथीचा तबला. ते ऐकल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला खूप काही करायचंय. ते माझ्या डोक्यामध्ये आलं की आपण कितीही केलं तरी सुद्धा आपण संगीताच्या दृष्टिकोनातलं खूप लहान आहोत. कारण त्या ठेक्यांचं जे वजन होतं ना ह्या लोकांनी लावलेलं, ते वजन यायला किती काळ ह्याने रियाज केला असेल, त्याची मेहनत किती गेली असेल त्याने. कारण नुसता हात टाकून कधी तबला वाजत नाही. बरोबर. तबला वाजतो पण वाजवता आला पाहिजे. तर ते तिथे जाणवल्यानंतर तो जो माझा एक डोक्यामध्ये जो एक हे होता की सवयीला मी वाजवलं, दृष्टिकोनच बदलला. ते मी काय म्हणतो तसं ते सगळं डोक्यातनं निघून गेलं माझ्या. आणि फोकस करायला सुरुवात केली की हा ठेका कसा चांगला लागेल. तिथून माझ्या ठेक्यामध्ये आणखी डेव्हलपमेंट व्हायला लागली की कसे ठेके वाजले पाहिजेत, काय केलं पाहिजे, हे सगळं तिथे यायला लागलं. आणि तो जो बदल आहे तो वसंतरावांच्या लक्षात आला. अच्छा. तर वसंतराव म्हणाले काहीतरी कानात घेऊन आलेलं दिसतोयस तू. अच्छा. म्हणलो हो, कानामध्ये असं असं मी ह्या लोकांचे ऐकले आणि असं मला वाटतं की आपल्याला असं काहीतरी करायला पाहिजे. चांगलं आहे म्हणे, फक्त वाहवत जाऊ नको म्हणाले. अच्छा. तेही त्यांनी मला सांगितलं. इथे सुद्धा एवढा सूक्ष्म बदल त्यांच्या लगेच लक्षात आला. कारण मी 4-5 दिवस आम्ही गेलो नव्हतो ना. बरोबर. कार्यक्रमावरून आल्यानंतर तो आठवडा मी गेलो नव्हतो. ते माझं चालू होतं काहीतरी. ते सगळं लक्षात आल्यावर म्हणाले की बरं आहे, सगळं चाललंय, फक्त वाहवत जाऊ नकोस. कारण साथ ही साथच राहिली पाहिजे. त्याचा सोलो होता कमाने, हे त्याने तिथे शिकवलं. येत असलं म्हणून तबल्यात सोलो करायचा नाही साथीमध्ये. अच्छा. हे त्याने सांगितलं. किती वेळ वाजवायचा आपण. तर हे सगळं डोक्यात चालू झालं असल्या कारणाने ती सवाई गंधर्वांची झिंक जी होती ती 2 मिनिटात माझी खाली आहे. मंडळी, कोणताही कार्यक्रम सहसा आपण रसिक या दृष्टिकोनातून पाहत असतो, अनुभवत असतो. पण माधवजींचा सवाई गंधर्व महोत्सवात वाजवण्याचा अनुभव कसा होता आणि तो कलाकार म्हणून कसा होता हे आपण आजच्या भागात अनुभवलं. माधवजींनी सवाई गंधर्व महोत्सवात तबला वादन केलं आणि मग त्यानंतर त्यांच्या तबला वादनात काय फरक होत गेला हे आपण पुढच्या काही भागांमधनं पाहणार आहोत. धन्यवाद.